संभाजीनगरात बोटाला शाई लावून पैसे वाटप करण्यात येत आहे। बातमी संभाजीनगरात नाही, मतदान कार्ड जमा करून 1500 रुपये देणाऱ्या व्यक्तीला पकडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात ही घटना घडली आहे। लोकांनी मतदान करू नये म्हणून 1500 रुपये देऊन मतदान कार्ड जमा केली जात असल्याचा आरोप ठाकरे गटानं संजय शिरसाटांवर केला आहे। या प्रकरणी ठाकरे गटाचे उमेदवार राजू शिंदे यांनी पोलिसात तक्रार दिली आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनीही यावरून शिंदे गटावर निशाणा साधलाय। शिंदे गटाची मंडळी मुस्लिम मतदारांमध्ये जाऊन गोरगरीब अशिक्षित मतदारांना त्यांच्यातलेच काही दलाल हाताशी धरून आधार कार्ड, वोटिंग कार्ड जमा करायचं, बोटाला शाई लावायची आणि त्यांनी मतदान करायचं नाही। त्याच्या मोबदल्यात एक तुटपुंजी रक्कम 1000, 500, 1500, 2000 अशा पद्धतीने त्या मतदाराला द्यायची। अशा पद्धतीने प्रकार सुरू आहे। व्हिडिओ मुद्दामून काढण्यात आलेला आहे आणि तो सगळं त्याला काय बोलायचंय हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि म्हणून त्यांनी काढलेल्या व्हिडिओशी माझा काही संबंध नाही। त्यांनी केलेली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार आहे, पोलीस त्याचा योग्य ती दखल त्यांनी घ्यावी। 2 कोटी रुपयाची रक्कम जर कशी सोडली, काय केली त्याचा तपास करा ना। 2 कोटी रुपये दिले आणि तो 1500 रुपये वाटतोय। 2 कोटी होते तो सोडून दिले, मग 18 लाखावर आले, मग 1500वर आले। एवढी रक्कम जर भेटली असेल तर ते तातडीने त्या जे काय पथक होतं हे पाहतील, नसता त्याची चौकशी निवडणूक आयोग करेल। परंतु हे फेक नेरेटिव्ह फक्त पसरवायचा आहे।